चला पंच मॅच चालू करा. चला सामना सुरू करा. आणि टीम शिवशक्ती निळेगाव संघ सिद्धेश आपणास विनंती करतो की आपण इथे कॉम्बॉक्सशी संपर्क साधायचा. आपला प्लेअर ऑफ द मॅच चा अवॉर्ड बाकी होता. चला हर्षल नाईक यांच्या शुभ हस्ते इथे प्लेअर ऑफ द मॅच चा अवॉर्ड दिला जाईल. सिद्धेश चला या. चला सामना सुरू करा. चला इथे आपण पाहतोय सिद्धेश यांना प्लेअर ऑफ द मॅच चा अवॉर्ड देताना. चांगला खेळ त्यांचा राहिला. क्वार्टर फायनल नंबर 1 मैदानाच्या आतमध्ये दोन अटीतटीचे संघ मैदानाच्या आतमध्ये दाखल झाल्यात. जिथे फुलपाडा मधून येणारा संघ एका बाजूला आपल्याला पाहायला मिळतो, जिथे ज्याचं नाव आहे प्ले बॉईज फुलपाडा संघ. आणि प्ले बॉईज साठी मैदानाच्या आतमध्ये एक विस्फोटक आणि घातक जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली. देवा पांडे आणि करण ठाकूर ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. तर गोलंदाजी मार्क वरती आपण निनाद यांना पाहतोय. पहिला चेंडू निनादचा राईट आर्म राऊंड द विकेटने समोर देवा पांडे. पहिला चेंडू दिल्लू स्कूप करण्याचा प्रयत्न, मात्र चेंडू व्हाईटच्या स्वरूपामध्ये 5 धावा देऊन गेला. व्हाईट +4 5 धावा या स्कोर बोर्ड वरती जोडल्या जातात. धावसंख्येचा श्री गणेशा 5 धावाने चांगल्या रीतीने झालाय टीम प्ले बॉईज फुलपाडा संघासाठी. पहिला चेंडू दिल्लू स्कूप करण्याचा प्रयत्न केला गेला जरूर देवा पांडे यांच्या मार्फत, मात्र चेंडू मागे गेला. व्हाईटच्या स्वरूपामध्ये 5 धावा आल्या. धावसंख्याचा श्री गणेश आपल्याला पाहायला मिळाला. 5 धावा स्कोर कार्ड वरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. यावेळी पुन्हा एकदा स्वीप करण्याचा प्रयत्न, गॅप आहे मोठा, मिळणार नाहीये धावांचा तोटा. देवा पांडेच्या बॅटमधून पहिल्याच लीगल चेंडूवरती चौकार. सुपर स्ट्रोक पाहायला मिळाला देवा पांडेच्या बॅटमधून. 4 धावा आल्या. धावसंख्या जाऊन पोहोचती एका चेंडू अखेरीस 9. यावेळी पुन्हा एकदा गॅप मध्ये खेळून काढलाय. मोठा गॅप आहे. क्षेत्ररक्षक गॅप कव्हर करेल. तद्वर मात्र मोठी विकेट इथे आपल्याला पाहायला मिळते. करण ठाकूरची खेळी समाप्त. मोठा झटका टीम प्ले बॉईज फुलपाडा संघाला. मोठा झटका लागत असताना आपण पाहिलं करण ठाकूरची खेळी समाप्त झाली. मागच्या सामन्याचा हिरो पालघर जिल्ह्यातून पालघर जवळून आलेला खेळाडू करण ठाकूर, त्याचा खेळ इथे समाप्त झाला. यस इट इज व्हाईट बॉल या चेंडूवरती आपल्याला पाहायला मिळतं. देवा पांडे मैदानाच्या आतमध्ये आपल्याला आता पाहायला मिळेल, कारण संपूर्ण संघाची जबाबदारी आता देवा पांडेवरती आली आहे.
यावेळी फुलटॉस चेंडू पुन्हा एकदा गॅप मध्ये खेळून काढलाय देवा पांडेच्या बॅट मधून आलाय चौकार. यावेळी स्विच करण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा सुरेख फटका आपल्याला पाहायला मिळतो देवा पांडेच्या बॅट मधून. चार चेंडूचा खेळ समाप्त झालाय. धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचती 18 धावा. 18 18 धावा 19 धावा माफ करा 19 धावा स्कोर कार्ड वरती आपल्याला पाहायला मिळतात. यावेळी पास स्लोअर वनचा वापर अगदी आपण पाहिलं गतीचा वापर करताना देवाला आपण पाहत होतो. मात्र यावेळी गोलंदाजाने ओळखलं स्लोअर वनचा वापर केला आणि देवा पांडेने देखील स्लोअर वनचं प्रत्युत्तर चेंडूला सन्मान देत असताना केवळ ऑन साइडला ढकलला आणि एक धाव कंप्लीट केली. धावसंख्या जाऊन पोहोचते 5 चेंडू अखेर 20 धावा. एका कम्फर्टेबल झोन मध्ये जाऊन पोहोचतीये टीम फुलपाडाची. प्ले बॉईज फुलपाडा संघ अजून एक चौकार आलाय. षटक समाप्त झालं. एक महागड षटक आपण पाहिलं गोलंदाजाच्या मार्फत जिथे या षटकामध्ये आल्यात एकंदरीत 24 धावा. षटक समाप्त एका गड्याच्या मोबदल्यामध्ये टीम प्ले बॉईज फुलपाडाचा संघ 24 धावा आपण पाहतोय. सुपर खेळ मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे जिथे आपण पाहिलं देवा पांडे यांच्या बॅटमधून आतापर्यंत 5 मध्ये 14 आल्यात. तर दुसरं षटक गोलंदाजी मार्क वरती माजिद आल्यात ज्यांनी मागच्या मॅच मध्ये महत्वपूर्ण षटक हाताला चेस करत असताना समोरच्या संघाला केवळ 2 धावांचा षटक हाताळत असताना 1 विकेट त्यांच्या नावावरती राहिली. समोर देवा पांडे आता ही बॅटल बघणं खूप महत्वपूर्ण राहील कारण दोन्ही खेळाडू टॉप लेवलचे आहेत. यावेळी खराब लाईन पाहायला मिळाले. व्हाईट बॉलचा इशारा. जसं पाहिलं की देवा स्वीप करण्याचा प्रयत्न करतायत. चेंडू थोडासा त्यांच्या पासून बाहेर ठेवलाय. यावेळी पुन्हा एकदा स्वीप करण्याचा प्रयत्न. यावेळी मात्र चकवलाय. निर्धाव चेंडूची सांगता इथे होत असताना पहिला चेंडू झालाय. धाव आली आहे 0 म्हणजेच या षटकामध्ये आली 1-25 धावा. 1 चेंडू अखेरीस एका गड्याच्या मोबदल्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतात स्कोर कार्ड वरती. यावेळी पुन्हा एकदा दिल्ली स्कूप करण्याचा प्रयत्न. रनआउटची संधी. मात्र या चेंडूवरती एक धाव कंप्लीट केली गेली. एकेरीने धावसंख्या पुढे सरकली. फॉलिंग स्वीप करण्याचा प्रयत्न केला गेला मात्र चेंडू मागे गेलाय. पुढचा चेंडू. आता यावेळी मात्र एंड चेंज केला. राईट आर्म ओव्हर द विकेट येण्याचा निर्णय माजिद यांनी घेतला. 26 धावा आपण पाहताय 2 चेंडू अखेर स्कोर कार्ड वरती. यावेळी वेगवान चेंडू. खराब यष्टीरक्षण आपल्याला पाहायला मिळालं. चेंडू फारच बाहेर होता आणि त्याच्यानंतर चेंडू वाईट +4 चौकार आलाय. अगदी फार बाहेर चेंडू होता. दोन्ही क्षेत्ररक्षकांना यष्टीरक्षक आणि मागच्या क्षेत्ररक्षकाला कोणतीही मुभा नव्हती चेंडू पकडण्याची. धावसंख्या पुढे सरकत असताना 8 चेंडूचा खेळ समाप्त झालाय स्कोर कार्ड वरती. टीम प्ले बॉईज फुलपाडा संघ आपली पकड मजबूत बनवताना पाहायला मिळतो. 31 धावा स्कोर कार्ड वरती जोडल्या गेल्या आहेत.
यावेळी पुन्हा एकदा समोर खेळण्याचा प्रयत्न, एक धाव आली या चेंडूवरती. आता मात्र धावसंख्या पुढे जात असताना जाऊन पोहोचतीये. एक षटक 3 चेंडू म्हणजेच दीड षटकाचा खेळ समाप्त झाला. अर्धा खेळ समाप्त झालाय. 32 धावा स्कोर कार्ड वरती पाहायला मिळतात. यावेळी पुन्हा एकदा स्वीप करण्याचा प्रयत्न, मात्र तिथे क्षेत्ररक्षक त्याच्याकडून होतीये चूक. चेंडू सरळ सीमा रेषा पार. देवा पांडे यांच्या बॅटमधून चौकार. एकोणीस वैयक्तिक धावांवरती देवा पांडे आपल्याला फलंदाजी करताना पाहायला मिळतात. 6 चेंडू आणि 19ची खेळी देवा पांडे यांनी मैदानाच्या आतमध्ये केली आहे. 36 धावा टोटल आपल्याला स्कोर कार्ड वरती पाहायला मिळतात. 4 चेंडूचा दुसऱ्या षटकातील खेळ समाप्त झालाय. अजून 8 चेंडूचा खेळ येणं शिल्लक आहे. यावेळी रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक तिथे तैनात केले गेले. एक धाव कंप्लीट केली गेली आहे. एकावरती समाधान मानलं जाईल. एकेरीने धावसंख्या पुढे सरकत असताना जाऊन पोहोचतीये 37 धावांवरती एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. 5 चेंडूचा खेळ समाप्त. हे षटक देखील महागडं राहिलंय, कारण पहिल्या षटकामध्ये 24 आल्या. पहिल्या षटकाच्या कंपॅरिझन मध्ये हे षटक थोडं म्हणता येईल की स्वस्त राहिलं, कारण केवळ 13 आल्यात. मात्र ज्या क्वालिटीचे गोलंदाज आहेत माजीद, जास्त महाग म्हणता येईल हे षटक, कारण जास्तीत जास्त खर्च त्यांनी त्यांच्या गोलंदाजीवरती केला. यावेळी आउटसाइड ऑफ स्टंप खेळण्याचा प्रयत्न, बाहेर चेंडू सरळ मैदानाच्या बाहेर खेळून काढलाय. अजून एका विकेटचं पतन. फलंदाज आदित्य मैदानाच्या बाहेर. नेक्स्ट मॅच कोण आहे? चला, यानंतर जी होणारी मॅच, या 1 ओव्हर नंतर आपला टॉस केला जाईल. शिवशक्ती निळेगाव विपक्ष किंग्स 11. दोन्ही टीम्स आपले कर्णधार तयार ठेवा. या मॅच नंतर आपला टॉस, या इनिंग्स नंतर आपला टॉस केला जाईल. षटक समाप्त झाले. 2 धावसंख्या स्कोर कार्ड वरती 37. 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. न्यू बॅटर नेम न्यू बॅटर अनिकेत मैदानाच्या आतमध्ये दाखल झाल्यात. 37 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये आपल्याला स्कोर कार्ड वरती पाहायला मिळतात. बॅट बोललीये 9 चेंडूमध्ये 20. देवा पांडे यांची शेवटचे 6 चेंडू 37 झाल्यात. कर्णधारांनी मानस दाखवला होता की आम्ही 50+ बनवण्याचा ट्राय करू, आणि आता त्याच दिशेने वाटचाल करताना आपल्याला पाहायला मिळते टीम प्ले बॉयज फुलपाडा संघ. गोलंदाजी मार्कवरती बॉलर नेम यावेळी डान्सिंग डाऊन द विकेट खेळण्याचा प्रयत्न. पहिला चेंडू निर्धाव आलाय. शेवटच्या 5 चेंडूचा खेळ शिल्लक असेल. स्कोर कार्ड वरती 37 धावा आपल्याला पाहायला मिळतात. यावेळी स्विच हिट करण्याचा प्रयत्न, लाईन खराब पाहायला मिळाले. व्हाईट बॉलचा इशारा पंचांच्या मार्फत इथे केला गेला. गती चांगली आहे, मात्र नियंत्रण गतीवरती पाहायला मिळत नाही गोलंदाजाचं. व्हाईट बॉलने पुन्हा एकदा, यावेळी पुन्हा एकदा गॅपमध्ये खेळला गेलाय. क्षेत्ररक्षक तिथे तैनात आहे. 1 धाव आली. एकेरीवरती समाधान मानलं जाईल. एकेरीने धावसंख्या पुढे सरकत असताना जाऊन पोहोचतीये 39 वरती 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. 4 चेंडूचा खेळ शिल्लक. 2 चेंडूचा खेळ समाप्त झालाय मैदानाच्या आतमध्ये. टीम प्ले बॉयज फुलपाडा संघ फलंदाजी करत असताना यावेळी मागे खेळलाय. चेंडू सरळ सीमा रेषा पार. 4 धावांसाठी लेग बाईकच्या स्वरूपाचा चौकार. यावेळी स्वीप करण्याचा प्रयत्न, मात्र चेंडू सरळ मैदानाच्या बाहेर पाठवून दिलाय. अजून एका विकेटचं पतन आपल्याला पाहायला मिळतं. विकेट क्रमांक 3 अनिकेत मैदानाच्या बाहेर. यावेळी समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा चेंडू सरळ सीमा रेषा पार. आलाय कर्णधार जयूच्या बॅटमधून चौकार. जयू म्हटलं की आपल्याला जयेश घरत यांची याद येते, त्या कारण जयेश घरत सारखा खेळाडू अंडरआर्म बॉक्स क्रिकेटमध्ये या वसई विरारच्या अधिराज्य गाजून होता.
आणि तो मागच्याच वर्षी आपल्यातून निघून गेला, काळाच्या पडद्याआड गेला. षटक समाप्त झाले, 3 षटकांचा खेळ समाप्त. 47 धावा स्कोर कार्ड वरती. विजयासाठी टीम शौर्य 11 संघाला 48 ची आवश्यकता. चला, शिवशक्ती निळेगाव संघ आणि किंग्स 11 दोन्ही टीम्स आपले कर्णधार येऊ द्या आणि या सामन्याचा नाणेफेकीचा कौल माननीय श्री महेशजी पाटील साहेब यांच्या शुभ हस्ते केला जाईल. चला, या किंग्स 11 चे कर्णधार आलेत. किंग्स 11 कर्णधार आलेत. चला, निळेगाव आपले कर्णधार येऊ द्या. चला, मी महेशजी पाटील साहेब यांना विनंती करतो की आपण टॉस बॉक्स मध्ये यायचंय. चला, शिवशक्ती निळेगाव थोडासा स्पीडअप घ्या कॅप्टन. क्वार्टर फायनल क्रमांक 2 किंग्स 11 चा कॉल. टेल्स आलाय. किंग्स 11 संघ नाणेफेकीचा कौल जिंकलाय. काय निर्णय? गोलंदाजीचा निर्णय घेतलाय. क्वार्टर फायनल क्रमांक 2 चा सामना. या एका बाजूला आपण शिवशक्ती निळेगाव संघाला पाहतोय तर त्यांच्या अगेन्स्ट असेल टीम किंग्स 11. नाणेफेकीचा कौल जिंकत असताना टीम किंग्स 11 संघाने प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतलाय आणि या सामन्याकडे जाऊया जिथे आपल्याला 48 लक्ष मैदानाच्या आतमध्ये घेऊन उतरताना पाहायला मिळते टीम शौर्य 11. कारण ज्या पद्धतीची फलंदाजी देवा पांडे यांनी पहिल्या इनिंग्स मध्ये केली, जिथे असं वाटलं होतं की करण ठाकूरची विकेट गेली त्यावेळी स्कोअर थोडा कमी होईल असं वाटलं होतं. मात्र देवा पांडे यांची बॅट बोलली, धावसंख्या जाऊन पोहोचली 47 पर्यंत. त्यामध्ये अबांतर धावांचा देखील हात होता 47 पर्यंत पोहोचण्यामध्ये. छास मध्ये थोडस बर्फ कमी होतं त्यामुळे गार नव्हतं. आता बर्फ आणलेला आहे, छास एकदम थंडगार झालेला आहे, त्याच्यामुळे त्याचा आस्वाद घ्यायचा. ऑल टू ओमकर सर. चला, बॅटर्स 48 लक्ष आहे. 48. गणेश स्ट्राइक. पहिला चेंडू समोरच्या दिशेने खेळला. खराब क्षेत्ररक्षण तिथे पाहायला मिळालं. एकीला दुहेरी मध्ये परावर्तित करत असताना मोठी विकेट मारी. स्वतः कर्णधार मैदानाच्या बाहेर. पुढचा चेंडू. यावेळी पहा, वेगवान चेंडू पाहायला मिळाला. करण ठाकूरच्या हातामध्ये जात असताना व्हाईट बॉलचा इशारा इथे पंचांच्या मार्फत करण्यात आलाय. बॅटर नेम निनाद. न्यू बॅटर निनाद मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. एक चेंडूचा खेळ समाप्त झालाय. यावेळी पुन्हा एकदा खराब लाईन पाहायला मिळाली. व्हाईट बॉलचा इशारा इथे पाहायला मिळतोय. धावसंख्या जाऊन पोहोचतीये 4 वरती. एक चेंडूचा खेळ समाप्त. 4 धावा आपल्याला पाहायला मिळतात स्कोर कार्ड वरती. नितीन पहिलं षटक घेऊन सज्ज. यावेळी देखील वेग आहे चेंडूवरती, मात्र पुन्हा एकदा व्हाईट बॉलचा इशारा पंचांच्या मार्फत तिथे केला गेलाय.
यावेळी देखील वेगवान चेंडू अगदी पाहायला मिळालाय. निर्धाव चेंडूची सांगता इथे होताना पाहायला मिळते आपल्याला. एक चेंडूचा खेळ समाप्त झालाय. 6 धावा स्कोर कार्ड वरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. पुढचा चेंडू बॉलर कोण? नितीन. फलंदाज चांगला असा निर्धाव चेंडू 140च्या स्पीडने तिसरा चेंडू चांगला सतत ऑफच्या दिशेने टर्चावला आहे. 1 धावेवर समाधान. धावसंख्येत 1ने भर पडते. धावसंख्या होती ती 7 धावा. चांगलं षटक नितीन यांचं. चांगला ससा तटावलेला चौकार. बॅट्समन नेम गणेश. मागच्या सामन्यात देखील गणेश यांनी चांगलीच फलंदाजी केली होती. 11 धावा ना? 11. 4 चेंडू 11 धावा. 5वा चेंडू नितीन. पुन्हा एकदा ऑफच्या दिशेने तटावला. 1 धावेवर समाधान. धावसंख्या 5 चेंडू खेरीज झाली ती 12. शेवटचा चेंडू नितीन यांचा. उत्कृष्ट असा चांगले असं क्षेत्ररक्षण. 1 धावेवर समाधान. षटक संपलेलं आहे. 1 षटका अखेरीस धावसंख्या झाली आहे ती 12-13. 12 चेंडूत 35 धावाची गरज आहे. आणि बॅटिंगला शौर्य 11 संघाना. बॉलर्स नेम देवा भाऊ. संघासाठी दुसरं वैयक्तिक पहिलं षटक घेऊन येत आहेत देवा भाऊ. निनाद यांना बघूया. पहिला चेंडू चांगला असा चेंडू. स्वेर मारा थोडासा. 1 धाव अवांतर रूपात. आणि फलंदाज त्रिफळाचीच झालेले आहेत. खेळाडू दाखवलेले. पंचांचं बोट जायच्या वर जायच्या आधीच ते निघालेले आहेत. पुढील फलंदाज येत आहेत ते. बॅट्समन नेम प्लीज. ऋषी. चला पंचांनी त्याला सामन्याला त्वरित सुरुवात करायची आहे. वेळ जास्त जातोय. फायनल मला वाटतं 2 ओव्हरची घ्यायला लागेल. एक चेंडूचा खेळ समाप्त झालाय. 14 धावा स्कोर कार्ड वरती आपल्याला पाहायला मिळतात. जिथे 2 गडी बाद झाल्यात टीम शौर्य 11. यावेळी पहा वेगवान चेंडू आपल्याला पाहायला मिळाला.
सातत्याने आपण चांगला खेळ आजच्या दिवसामध्ये पाहिला प्ले बॉयज फुलपाडाचा. आजचाच दिवस नाही पण ज्यावेळी मी वसईविराच्या बॉक्सच्या स्पर्धा पाहतो, जास्त करून मी या वसईविराच्या बॉक्सच्या स्पर्धा पाहत नाही, पण ज्यावेळी पाहतो ना त्यावेळी फुलपाडाचा संघ टॉप 3 मध्ये आपल्याला कायम सातत्याने पाहायला मिळतो. एक चांगली संघ बांधणी त्यांच्या मार्फत आपल्याला पाहायला मिळते. व्हाईट बॉलचा पुन्हा एकदा इशारा. आजच्या दिवसामध्ये देखील चांगला संघ त्यांनी बांधलाय प्ले बॉयज फुलपाडा संघ, जिथे देवा मोरे, देवा पांडे, परत जयेश मला वाटतं काही सातत्याने फुलपाडाच्या संघासाठी खेळणारे खेळाडू आहेत. मात्र यष्ट्यांच्या मागे आपण करण ठाकूर यांना पाहिलं, ते देखील पालघरवरून आलेत. म्हणजे चांगला संघ आज इथे बांधला गेला या स्पर्धेसाठी. सुपर चेंडू पुन्हा एकदा पाहायला मिळाला देवा मोरे यांच्या मार्फत. 3 चेंडूचा खेळ समाप्त झाला. या षटकामध्ये 17 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये आपण पाहतोय. 9 चेंडूचा खेळ समाप्त झालाय, 9चा बाकी आहे आणि इथून पुढे आता विजयासाठी अंतर फार मोठं आहे, कारण येणारे 9 चेंडू आणि 31ची आवश्यकता. सामना अवघड आहे पण पुन्हा एकदा सुरेख क्षेत्ररक्षण, एकदा जोरदार टाळे होऊन जाऊ द्या क्षेत्ररक्षकासाठी. सुरेख क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळालं. सामना जरूर अवघड आहे पण तुम्ही जिंकणार नाही असं होऊ शकत नाही, कारण 8 मध्ये 80 ची आवश्यकता आहे. प्रत्येक चेंडूवरती आता तुम्हाला इथून पुढे मोठा फटका खेळावा लागेल. प्रत्येक चेंडूवरती चौकार शोधावा लागेल आणि क्रिकेट हा अनिश्चिततेचा खेळ आहे. कधी काय होईल सांगू शकत नाही. शेवटच्या सामन्यापर्यंत मॅच जाऊ शकते. यावेळी पहा सरळ जाऊन चेंडू यष्ट्यांना भेटलाय. अजून एका विकेटचं बदल. विकेट क्रमांक 3 मैदानाच्या बाहेर. आठ मध्ये 30ची आवश्यकता. सात मध्ये 30ची आवश्यकता. शेवटचा चेंडू असेल. या चेंडूवर देखील आली एकेरीने. षटक समाप्त झाले. धावसंख्या जाऊन पोहोचती स्कोर कार्ड वरती 2 षटकाखेरीज 19 धावा. येणारे 6 चेंडू आणि विजयासाठी 29ची आवश्यकता. पहिला चेंडू, पहिल्या चेंडूवरती आली 1. आता येणारे चेंडू 5 आणि विजयासाठी 28ची आवश्यकता. देवा पांडे यांना आपण गोलंदाजी मार्क वरती पाहतोय. यावेळी पहा वेगवान फटका. चेंडू सरळ मैदानाच्या बाहेर मारून आत्महत्या केल्याचा प्रयत्न. मैदानाच्या बाहेर जाताना अजून एक फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. न्यू बॅटर माजीद दाखल झालेत. हे देखील खेळाडू जोगेश्वरीवरून इथपर्यंतचा प्रवास करून या स्पर्धेमध्ये खेळण्यासाठी दाखल झालेत. तर 4 मध्ये 28ची आवश्यकता. यावेळी स्विच इट करण्याचा प्रयत्न. पहा वेग अधिक आहे देवा पांडे यांच्याकडे. जोपर्यंत बॅट खाली येईल तोपर्यंत चेंडू सरळ जाऊन यष्टिरक्षक फलंदाजाच्या पायाला धडकला होता. यावेळी पहा कट करण्याचा प्रयत्न. रनआउटची संधी डायरेक्ट हिट केली गेली, मात्र चेंडू थोडासा दूर राहिला आहे स्टंप्स पासून. आता मात्र केवळ औपचारिकता शिल्लक. मैदानाच्या आतमध्ये येणारे 2 चेंडू आणि 26ची आवश्यकता. संपूर्णपणे सामना प्ले बॉयज फुलपाडा संघाच्या बाजूने झुकलाय. हा चेंडू देखील निर्धाव आपल्याला पाहायला मिळतोय. चला शेवटचा चेंडू असेल. 1 चेंडू आणि 26ची आवश्यकता. सामना समाप्त झाला आणि इथून पुढे टीम प्ले बॉयज फुलपाडा संघ सेमी फायनल मध्ये दाखल होणारा 3रा संघ ठरताना पाहायला मिळतोय. कॉंग्रॅच्युलेशन्स टीम फुलपाडा संघ. चला देवा पांडे प्लेअर ऑफ द मॅच अवॉर्डचा हकदार, जिथे त्याने फलंदाजी करत असताना 11 मध्ये 21 बनवल्या, तर गोलंदाजी करत असताना 2 धावांचा षटक आणि 1 विकेट देवा पांडे यांच्या नावावरती राहिली. चला मी